सांगली प्रभाग क्रमांक 9 मधील अभयनगर येथील स्टेट बँक ऑफ कॉलनीमध्ये दत्त मंदिर कंपाऊंड कामाचे उद्घाटन शरदभाऊ लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। अभयनगर स्टेट बँक कॉलनी येथे श्री दत्त मंदिरमध्ये वॉल कंपाऊंडसाठी आमदार अरुणअण्णा लाड यांच्या आमदार निधीतून निधी देण्यात आला आहे। माजी नगरसेवक संतोष पाटील, रोहिणी पाटील, मनगो सरकर, मदिना बारुदवाले यांच्या मागणीनुसार कंपाऊंड कामाचे उद्घाटन शरदभाऊ लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टेट बँक कॉलनी येथे दत्त मंदिराच्या कंपाऊंड वॉलचा शुभारंभ होतोय। खरं म्हटलं तर हे आमचं हे पहिल्यापासून बालपणीचं ठिकाण आहे। आम्ही लहानपणापासून इथे वाढलो, शिकलो। आता जरी आम्ही कुंडलला असलो, ह्या भागातला संपर्क आमचा कमी होता कामाने बुडीच आमच्याकडे डोक्यात होतं। याच्या अगोदर सुद्धा आम्ही संतोष भाऊंना पाठीमागे लागलो होतो की इथं एखादा पार्क तयार व्हावा म्हणून आम्ही पार्कचं एक काम धरलं होतं। पण दुर्दैवानं आमचं सरकार पडलं आणि ते पार्कचं काम काय मंजूर झालं नाही। संतोष भाऊ म्हणले मग दुसरा आम्हाला आमदार निधी द्या आणि अण्णांच्याकडे त्यांनी मागणी केली। अण्णांनी लगेच मान्य केलं। ते म्हणले त्या निमित्ताने कंपाऊंड वॉल आपण मंजूर करूया। पण निश्चितपणानं संतोष भाऊ असू दे, रोहिणीताई असू दे, या नगरसेवकांचं काम अतिशय चांगलं आहे। अतिशय कार्यक्षम नगरसेवक म्हणून सगळ्या सांगली महानगरपालिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत। त्यामुळे आम्ही डोळे झाकून निधी देत असतो आणि इथून पुढच्या काळात देखील समाजाच्या दृष्टीतून कुठं काम गरजेचं असेल त्यावेळी हक्कानं आम्हाला सांगावं। निश्चितपणाने अरुणांना ती मागणी नक्की मान्य करतील आणि इथल्या भागात एक चांगलं केंद्र व्हावं आणि लोकांची जपणूक व्हावी, लोकांना गैरसोयीचा सामना करायला लागू नये, याची सोय व्हावी, यासाठी लागेल तो निधी, लागेल तिथे शब्द टाकायची तयारी आमदार अरुणांची आहे असं या निमित्तानं मी त्यांच्या वतीनं सांगतो। इथे येणार होते पण काही कामानिमित्त दिवसभर ते बिझी होते। मग संतोषभाऊ म्हटले तुम्हीच येऊन जावा। पण त्यानिमित्तानं आम्हाला इथं यायची संधी मिळाली। निश्चितपणानं बालपणापासून असणारं नातं इथं आम्ही इथून पुढच्या काळात देखील कायम ठेवू आणि इथून पुढच्या काळात काही जी कामं असली तर नक्की आम्हाला सांगत जावं हक्कानं। कारण हा आम्ही राहायलाच या वॉर्डामध्ये होतो आणि या वॉर्डामध्ये अनेक वर्ष आम्ही मतदान करत होतो आणि निश्चितपणानं कामाची सगळ्या लोकांची चांगली ओळख आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं काम चालतंय, लोक चांगला वॉर्ड किती पुढारलेला आहे हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या वॉर्डासाठी काही लागले तर कमी पडून देणार नाही अशी ग्वाही या निमित्तानं देतो आणि माझं भाषण संपवतो। लक्षात याच्या अगोदर सगळं ते काम झालेलं असतं। इतकं या भागातल्या नगरसेवकांचा डोळ्यात तेल घालून म्हणता येईल अशा पद्धतीनं सगळं कामाची पद्धत आहे आणि खरोखर त्यांच्या या कामासाठी नक्की इथं नगरसेवक सुद्धा प्रेरणा घेतील अशा पद्धतीचं। आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे मला त्यांचा होमवर्क आवडतो। त्यांचा अतिशय इतक्या बारकाईने सगळा अभ्यास संतोष पाटील साहेब करत असतात। त्यामुळे खरंच या टीमचं अभिनंदन आणि नागरिकांच्या वतीने पण तुमचे आभार व्यक्त करतो। आणि मग आम्ही अरुणांना विनंती केल्यावर त्यांनी लगेच निधी मंजूर केला। त्या दृष्टिकोनातून शरद भाऊंनी आम्हाला मदत केली विशेष करून आणि हा निधी अलॉट झाल्यानंतर त्याचं रितसर टेंडर झालं व आज त्याचं काम सुरू होते। काम सुरू होत असताना अरुणांना काही कारणास्तव बाहेर असल्यामुळे येऊ शकले नाहीत। त्याच्याऐवजी आम्ही शरद भाऊंना विनंती केली आणि शरद भाऊ इथं उपस्थित राहिलेत आणि आज बऱ्याच दिवसानंतर या परिसरातील लोकांची एक इच्छा पूर्ण होते की इथलं कंपाऊंड वॉलचं काम आज सुरू होतंय। लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन आपण लोकार्पण करू। तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीनं आतापर्यंत सहकार्य केलंय त्या पद्धतीनं इथूनही पुढे आम्हाला सहकार्य करावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो। कारण आपल्या इथलं ड्रेनेज सुद्धा मंजूर आहे, फक्त रस्ते मंजूर झाल्याशिवाय उकरायचं नाही म्हणून आपण थांबलोय जोशी साहेब। नाहीतर आपल्या इथलं ड्रेनेजही मंजूर आहे। त्यामुळे ड्रेनेज झाल्यानंतर एकदा रस्ते झाले, कंपाऊंड वॉल झालं की शरद भाऊ इथलं बऱ्यापैकी सगळे कामं मार्गी लागतात। या परिसरामध्ये 2 ओपन स्पेस आहेत, मागाशी मी आपल्याशी बोललो त्याप्रमाणे। पलीकडच्या ओपन स्पेसमध्ये महानगरपालिकेचा एक दवाखाना उपकेंद्र आपण चालू केलेला आहे आणि या ओपन स्पेसमध्ये आता कंपाऊंड वॉल झाल्यानंतर लहान मुलांची खेळणी करून इथल्या लोकांना म्हणजे हा उपलब्ध होईल। वॉकिंग ट्रॅक सुद्धा इथं होणार आहे। त्या पद्धतीनं या परिसरातील लोकांना हा जवळचा एक करमणुकीचं किंवा वॉकिंग वगैरेसाठीचं केंद्र उपलब्ध होतंय। यासाठी आपण निधी दिला, याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो।